नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. आषाढी वारी 2024 निमित्त संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे 2 जुलैला प्रस्थान होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी दिली. या संदर्भात दिनांक 19 मे रोजी पिंपळनेर येथे बैठक आयोजित केली होती. मीटिंगच्या अध्यक्षस्थानी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष व संत निळोबारायांचे वंशज गोपाळ काका मकाशीर हे होते. राज्यातील मानाच्या 10 पालख्यांमध्ये निळोबारायांची 9वी मानाची पालखी आहे. दिनांक 2 जुलैला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीवट यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असून यावेळी पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, एसपी राकेश ओला, जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकर, विविध पक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. या मीटिंगसाठी 61 दिंड्यांचे चालक, सर्व ट्रस्टी, सेवा मंडळाचे विश्वस्त, ग्रामस्थ उपस्थित होते. पालखी सोहळ्यादरम्यान राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होईल. हरिभक्तपरायण नवनाथ महाराज माशेरे यांच्या काल्याची कीर्तनाने पालखी सोहळ्याची सांगता होईल. लाखो वारकरी निळोबारायांच्या पालखी सोहळ्यासोबत चालतात. या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत, कार्याध्यक्ष गोपाळ काका मकाशीर, सेवा मंडळ अध्यक्ष बबन गाजरे, विणेकरी पांडुरंग राजकर, संस्थान सचिव चांगदेव शिर्के, देवस्थान सचिव खामकर भाऊसाहेब लटामळे, बाळासाहेब गाडे, संपतराव गाजरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी बोलताना काय म्हणाले देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत, याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. पाहूया. आषाढी वारी 2024च्या निमित्तानं संत निळोबारायांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र पिंपळनेर ते पंढरपूर सालाबाद प्रमाणे निघत असतो. त्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाची आज बैठक श्री क्षेत्र पिंपळनेर येथे पार पडली. सदर बैठकीसाठी जवळजवळ 61 दिंड्याचे सर्व पदाधिकारी आज हजर होते. ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात आणि वारकरी मोठ्या प्रमाणात हजर होते. सदर पालखी सोहळ्याचं प्रस्थान हा 1 जुलै रोजी निघणार असून ते प्रस्थान संत निळोबारायांच्या राहत्या वाड्यातून समाधी मंदिरात 1 जुलैला असेल. परंतु श्री क्षेत्र पिंपळनेर ते पंढरपूरकडचं प्रस्थान 2 जुलैला दुपारी 3 वाजता होणार आहे. त्या प्रस्थानाची महापूजा, पालखीची महापूजा जिल्ह्याचे कलेक्टर सालीमठ साहेब, एसपी साहेब, सीओ साहेब, आदरणीय अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार आणि सर्व तालुक्यातील पक्षाचे आणि जिल्ह्यातील पक्षांचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्या नियोजनासाठी ही बैठक पार पडली. आज हा पालखी सोहळ्याचा प्रवास जवळजवळ 17 मुक्काम पडणार आहेत. पहिला मुक्काम राळेगण शिद्धीमध्ये असून शेवटचा मुक्काम गुरसाळी कारखान्यावरती, विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती आहे. या बैठकीच्या मध्ये अशा अनेक मुद्दे चर्चेमध्ये आले की नामवंत कीर्तनकार असावेत. त्या दृष्टीने निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व जेवणाची, वारकऱ्यांची राहण्याची, रस्त्याची सारी सोय या ठिकाणी त्या नियोजनाची सोय करण्यात आली. शासनाकडे ज्या बैठका पार पडणार आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, कलेक्टर असतील, पालकमंत्री असतील, पंढरपूर देवस्थान समिती असेल, ज्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत त्यासाठी या पालखी सोहळ्याला काय काय सुखसुविधा पाहिजेत त्या दृष्टीने एकंदरीत चर्चा करण्यात आली. मग त्याच्यामध्ये पोलीस दल असेल, संरक्षण असेल, आरोग्य विभागाचे अँब्युलन्स असेल, त्याच्यावर फायर फायटिंगसाठी अग्निशमन दल असेल, अनेक गोष्टीवरती चर्चा झाली. या दृष्टीने ते प्रश्न मांडण्याच्या दृष्टीनं आणि प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं शासनाकडे पाठपुरावा करण्याचं एकमताने ठरलं. या सोहळा 17 दिवस चालल्यानंतर आषाढी वारीच्या दुसऱ्या दिवशी 12 झाल्यानंतर या सोहळ्याचं गुरुपौर्णिमेच्या काल्याच्या कीर्तनानं याची सांगता होत असते. तर ते श्री क्षेत्र पिंपळनेर येथे हरिभक्तपरायण माशेरे महाराज यांच्या गोड कीर्तनानं याचा समारोप होईल. असा आनंदामध्ये सोहळ्याचं नियोजन करण्यात आले. या सोहळ्यामध्ये जवळजवळ वारकऱ्यांच्या 150 ते 250 ट्रक असतात. अनेक वाहने म्हणून छोटी मोठी वाहने मिळून जवळजवळ 250 असतात. त्याचे पासेस काढणं, त्याचं नियोजन करणं आणि सर्व वारकऱ्यांना सुखरूप पुन्हा पिंपळनेरला आणणं या दृष्टीने नियोजन झाले. सरकारचं मी मनापासून यावेळेस अभिनंदन मानेन की सरकारने वारकऱ्यांसाठी 5 लाख रुपयाचा निधी विमा उतरवलेला आहे. जर अपघात झाला तर कमीत कमी त्या वारकऱ्याला 5 लाख रुपये मिळणार आहेत. त्या पद्धतीचं सरकारच तो विमा भरणार आहे. त्यामुळे विशेष महत्त्वाचं ऍक्सिडेंट झाला, काही हात मोडला, पाय तुटला, साऱ्या दृष्टीने सरकारने दखल घेतलेली आहे. सरकारचं या मानाच्या ज्या 10 पालख्या आहेत या 10 पालख्यांकडे विशेष लक्ष असतं. आमची संत निळोबारायांची पालखी ही पारनेर तालुक्यातून, नगर जिल्ह्यातून एकमेव मानाची पालखी आहे. तिचा 9वा नंबर आहे. म्हणून आम्हाला सगळ्यांना वारकऱ्यांना आस लागून राहिलेली आहे की कधी एकदा पंढरीच्या पांडुरंगाला जातो आणि विठुरायाचं दर्शन घेतो. रामकृष्ण.